नमस्कार, मी स्वाती कुंभार. वार्ता जगत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पिंपरी येथील डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दी यांच्या संयुक्त विद्यमाने 174वे मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दीचे अध्यक्ष दीपक कुदळे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दिनांक 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी पिंपरी येथील डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयामध्ये हे शिबिर संपन्न होणार आहे. मात्र या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची तपासणी 22 नोव्हेंबर रोजी होईल. 26 रोजी अंतिम तपासणी होईल. या शिबिराच्या उद्घाटनास डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील, प्रोप्रायटर चान्सलर डॉक्टर भाग्यश्री पाटील व लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक, आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे माजी संचालक नरेंद्र भंडारी, नरेंद्र सेवा प्रतिष्ठानचे डॉक्टर सतीश देसाई, डॉक्टर विनोद शाह, शताब्दी क्लबचे अध्यक्ष दीपक कुदळे आदी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात नेत्रसेवा प्रतिष्ठानचे मुख्य नेत्रतज्ञ डॉक्टर मधुसूदन झंवर, डॉक्टर राजेश पवार, डॉक्टर रमेश भांगे, डॉक्टर ललित शाह व नेत्रसेवा व डी.वाय. पाटीलचे रुग्णालय डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत. डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेदिक रुग्णालयाचे प्राचार्य डॉक्टर गुणवंत येवला रुग्णालयाच्या सुविधांची माहिती देताना त्यांनी सांगितले की डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेदिक रुग्णालय हे 325 बेडचे NABH व ISO मानांकन प्राप्त रुग्णालय आहे. 5 ऑपरेशन थिएटर, सर्वोत्तम पंचकर्म विभाग, सुधातत्व आयुर्वेद फार्मसी या सुविधांनी सज्ज असे रुग्णालय अनेक सामाजिक उपक्रमांना साथ देत असते. रुग्णालयात स्वाभाविक प्रसूती, मूळव्याध शस्त्रकर्म, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. तसेच रुग्णालयात सर्व सोयी सुविधांनी युक्त असा पॅरालिसिस विभाग रुग्णांच्या सेवेस उपलब्ध आहे. रुग्णालयात राहणे व जेवण सुविधा मोफत आहेत. तसेच इतर चिकित्सा व तपासण्या अल्प दरात उपलब्ध आहेत. दिनांक 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेस नेत्रसेवा प्रतिष्ठानचे मुख्य डॉक्टर मधुसूदन झंवर, लायन्स क्लब शताब्दीचे अध्यक्ष दीपक कुदळे, कैलाश मलिक, फ्रेडी गोदरेज, डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयातर्फे प्रिन्सिपल डॉक्टर गुणवंत येवला व उपप्राचार्य डॉक्टर प्रशांत खाड़े उपस्थित होते. नमस्कार, मैं आप सभी का स्वागत करता हूं. आज के इस कार्यक्रम में उपस्थित पत्रकार एवं सभी डॉक्टर्स एवं लायंस क्लब के मेंबर सबका मैं यहाँ स्वागत करता हूं डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद एवं रिसर्च सेंटर में. जैसे कि आज आपको सबको पता है कि पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान, डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय एवं लायंस क्लब ऑफ पुणे शताब्दी इनके संयुक्त कार्यक्रम के द्वारा 174वां स्क्विंट करेक्शन कैंप जिसे बोल सकते हैं, जिसको मराठी में हम तिरळेपना, उसको जो करेक्शन करना है. और ये सबसे महत्वपूर्ण है कि ये फ्री कैंप हो रहा है. दिनांक 27 नवंबर और 28 नवंबर को, और उसके पहले कुछ दिन वहां पे उसका स्क्रीनिंग भी किया जाने वाला है. तो ये उनको रोशनी दी आंखों की, उसके साथ साथ बहुत से लोगों का जो स्क्विंट का ऑपरेशन है वो किया है. और ये सब नेत्र सेवा प्रतिष्ठान के द्वारा वो करते हैं. मैं उनको विनती करता हूं कि उन्होंने अपना प्रेजेंटेशन एक वीडियो स्वरूप में है और इससे रिलेटेड इंफॉर्मेशन, स्क्विंट से रिलेटेड इंफॉर्मेशन और उसका करेक्शन कैसे किया जाता है और अभी तक का उनका सब एक्सपीरियंस वो प्रेजेंट करे. इसलिए मैं विनती करता हूं डॉक्टर मधुसूदन झंवर सर को कि वो कृपया यहाँ आए और अपना प्रेजेंटेशन शुरू करें. या ठिकाणी मी पुणे नेत्रसेवा परिषदेचा अध्यक्ष आणि या शिबिरांचा प्रमुख नेतृत्व म्हणून उभा आहे. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या. जॉईंटली आम्ही 3 संस्था एकत्र म्हणून काम करतो त्याबद्दलची माहिती. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान ही संस्था काय आहे, गेली 40 वर्षे आम्ही कॅम्प्स करतोय. पहिली 25 वर्षे आम्ही कॅटरॅक्ट कॅम्प करत होतो. कॅटरॅक्ट कॅम्प सगळीकडे सुरू झाल्यानंतर आम्ही ते बंद करून स्क्विंटचे कॅम्प सुरू केले आणि गेली 35 वर्ष स्क्विंटचे कॅम्प रेग्युलरली करतो. या
आमच्या संस्थेची माहिती एका व्हिडिओ फिल्म मधून सांगताना मग मी स्क्रीन बद्दल बोलेन. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानची स्थापना 1979 साली झाली. डॉक्टर पु. स. पाळंदे, डॉक्टर सतीश देसाई, नेत्रतज्ञ डॉक्टर मधुसूदन झंवर यांच्याबरोबरच निष्णात डॉक्टर्स डॉक्टर विनोद शहा, डॉक्टर संपत पुंगलिया आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णकांत जाधव यांनी हा लहानसा वेल लावला. छोटं शिबिर यशस्वी शिबिर या संकल्पनेवर मोफत मोतीबिंदूची तपासणी आणि आवश्यक असेल तर शस्त्रक्रिया, तीही मोफत, असं स्वरूप ठेवलं. या उपक्रमाला कमालीचं यश आलं. शिबिरांची मागणी वाढू लागली. दर महिन्याला एकच शिबिर, पण व्यवस्था मात्र चोख. पुणे शहरात छोटी शिबिरं भरताना पुण्याजवळच्या काही खेडेगावातही अशा शिबिरांसाठी बोलावणी येऊ लागली. त्यावेळी नेत्रतज्ञ डॉक्टर मधुसूदन झंवर आणि त्यांच्या सहकार्यांना लहान मुलींच्या डोळ्यातला तिरळेपणा अधिक जाणवला. तिरळेपणा हा शाप आहे असं मुलींच्या पालकांना वाटू लागलं. या गंगामुळे मुलींच्या व्यक्तिमत्वाबरोबरच लग्नाचाही प्रश्न अधिक भेडसावत होता. सर्वसामान्य लोकांना अज्ञानामुळे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे यावर उपाय आहे हे माहीत नव्हतं. म्हणून पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठाननं 1985 साली डॉक्टर मधुसूदन झंवर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात प्रथम तिरळेपणावरचं मोफत शिबिर घेतलं. शहरापेक्षा ग्रामीण भागात ही समस्या अधिक आहे याची जाणीव झाली आणि या नेत्रतज्ञांच्या टीमला 1985 ते 92 या दरम्यान अहमदनगर, फलटण, अकलूज, इचलकरंजी, अलिबाग, बीड, लातूर अशा ठिकाणी बोलावणी येऊ लागली. 1992 नंतर अमरावती, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि खानदेशात धुळे, जळगाव इथंही शिबिरं घेण्यासाठी आमंत्रण आली. स्थानिक नेत्रतज्ञ किंवा डॉक्टर, त्याचबरोबर स्थानिक सामाजिक संस्था, याबरोबरच ऑपरेशन थिएटर अशा माफक सुविधा पुरवल्या गेल्या त्या ठिकाणी शिबिरं घेतली गेली. नेत्रतज्ञांच्या बरोबर भूलतज्ञ मात्र पुण्याचे डॉक्टर असायचे. डोळ्याचं ऑपरेशन ही अत्यंत नाजूक बाब. नेत्रतज्ञांचं कौशल्य या ठिकाणी पणाला लागतं. तिरळे डोळे असलेला मुलगा किंवा मुलगी सरळ दृष्टीने पाहू शकते हा सुरुवातीला चमत्कार वाटला. मग 40-50 रुग्णांनी त्यावर उपचार करून घ्यायला सुरुवात केली. 1.5 वर्षाच्या मुलापासून ते 50 वर्ष वयाच्या नागरिकांनाही याचा लाभ झाला आणि त्यांचं व्यंग दूर झालं. आयुष्यात वाटणारा न्यूनगंड कमी झाला आणि त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला. गेली 25 वर्ष सातत्यानं तिरळेपणावर औषधोपचार करून किंवा शस्त्रक्रिया करून रुग्णांना दिलासा देणारी पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान ही केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव समाजसेवी संस्था आहे. या शिबिरात होत असलेले उपचार आणि शस्त्रक्रिया थक्क करणारे आहेत. त्यांचे मिळणारे सुयोग्य परिणाम अनेक जणांना आश्चर्यचकित करतात. ज्यांनी ज्यांनी हे पाहिलं त्यांनी मग शिबिरांना प्रायोजकत्व द्यायला सुरुवात केली. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी म्हणजेच 1997 साली बँक ऑफ महाराष्ट्र यांनी 50 शस्त्रक्रिया तर ज्येष्ठ उद्योगपती रसिकलालजी धाडीवाल यांनी 50 शस्त्रक्रियांचं प्रायोजकत्व स्वीकारलं. याप्रमाणे आजपर्यंत पुणे जिल्ह्यात 25 शिबिर, अहमदनगर जिल्ह्यात नगर परिषदेच्या आणि साखर कारखान्यांच्या सहयोगानं राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी आणि अहमदनगर इथं 25 शिबिरं झाली. विदर्भात अमरावती इथल्या हनुमान व्यायामशाळेच्या विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या ठिकाणी 20 शिबिरं आणि महाराष्ट्राच्या एकूण 17 जिल्ह्यात 29 शिबिरं अत्यंत यशस्वीरित्या आयोजित करून आज 100वे शिबिर आयोजित करीत आहोत. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचं शिबिर म्हणजे 100% यशाची खात्री अशी प्रतिमा आता सर्वत्र निर्माण झाली आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वच्छ आरोग्यदायी उपकरणं आणि ज्या ठिकाणी सुसज्ज ऑपरेशन थिएटर, त्याबरोबरच
स्थानिक नेत्रतज्ञ किंवा डॉक्टरांचं उत्तम सहकार्य. डॉक्टर झंवर यांच्या समवेत डॉक्टर पारस शहा, डॉक्टर राजेश पवार, डॉक्टर रमेश भांगे, डॉक्टर आरती काबरा, डॉक्टर सचिन गाडे, डॉक्टर विठ्ठल विधाते आणि नव्यानं दाखल होत असलेले नेत्रतज्ञ तसंच भूलतज्ञ डॉक्टर मिलिंद जोशी यांचाही यशात मोठा वाटा आहे. डॉक्टर राजीव जोंधळे या सर्व टीमचे समन्वयक म्हणजे कोऑर्डिनेटर आहेत. रुग्णांची तपासणी झाल्यावर ऑपरेशन पूर्वी आणि ऑपरेशन नंतर रुग्णांनी घ्यायची काळजी याविषयी सर्व रुग्णांना संपूर्ण माहिती दिली जाते. बहुतेक ठिकाणी सुशिक्षित लोकांमध्येही या शस्त्रक्रियेबद्दल अनेक गैरसमज असतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांमध्ये तर ते अधिक असतात. यासाठी लोकशिक्षणाचं एक व्याख्यान आयोजित करावं लागतं. त्यामध्ये रुग्णांनी ऑपरेशन पश्चात घ्यावयाच्या काळजीबद्दल अधिक माहिती पुरवली जाते. एवढंच नव्हे तर तिरळेपणावर लहानपणापासूनच उपचार केले तर सरळ दृष्टी प्राप्त होऊ शकते याबद्दल प्रसार आणि प्रचारही या व्याख्यानातून केला जातो. डॉक्टर मधुसूदन झंवर यांनी या उपक्रमाची माहिती भारतातल्या प्रमुख शहरांमधून त्यांच्या व्याख्यानाद्वारे दिली आहेच, परंतु जागतिक कॉन्फरन्सेसमध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी शोध निबंध सादर केले. ही सर्व शास्त्रीय माहिती आणि सर्व फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर परदेशातील तज्ञ मंडळींनी या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं. या उपक्रमाला देशभरातील अनेक नामवंतांनी भेट दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो भारतरत्न मदर टेरेसा यांचा. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान या संस्थेचा गौरवही झाला आहे. आनंद ऋषीजी महाराज यांचे अनेक शिष्य आणि साध्वी यांनी आशीर्वाद देऊन रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे, आपण ईश्वराचेच कार्य करीत आहात असा आशीर्वादही दिला आहे. या आशीर्वादाच्या बळावरच पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठाननं नेत्रसेवेचं घेतलेलं व्रत अखंड सुरू आहे. This was a film in 2009 when we did our first 100th camp. Today is 174th camp. 100th camp, that's why that time the figures were told about those. Now the updated figure will see. This is the one which I have been presenting in various all India conferences. This was the last one. After that, we were suffering with the COVID. So this is up to date, figures wise otherwise. Next slide. People are asking me where are the squint patients. In our that 1997 camp, we could collect 100 squint patients. 100. You have to search them. The incidence of squint is 2 to 4% in school-going children, and out of these, 50% needs only surgery. 50% can be treated without surgery. So when we did we have to do a lot of canvassing, propaganda in the interior, and we could collect. This was a 2 months diagnostic camps at various places, and all 100 patients, we say 100 patients came for the camp in 1997. Remember. Next. The speciality of this camp is, it is a total participation of the community. Pune Netraseva Pratishthan team is a doctor's team. Our NGO is a doctor's NGO. Most of them are ophthalmologists. So we do the technical job, but we alone cannot do because we need a hospital, infrastructure hospital. So our DY Patil like people are coming forward, and we give the patient best of the infrastructure with a free treatment. That's it. So it is not a camp held in some rural area in a school, etc. So second part is very important, is infrastructure, and third part is the total burden of this expense. Because this is a very expensive camp compared to other free camps. If you do for cataract only 500 rupees, they say for one patient you can do 50, 20, 100. While here you need, because of anesthesia, other things, investigation, you need almost 4,000 to 5,000 per patient expenditure. And we really need a good teamwork. It is not only our team. Our team
the surgeon, assistant surgeon, anesthetist. The hospital team is the staffs, nurses, doctors. Everybody contributes his own role. And then pre-op, post-op, patient's care in the hospital. And this requires a lot of money. So we don't want to spend money. Institute don't want to spend money. Everything is so. Let us share from the donors, philanthropies or institute NGOs like Lions, Rotary, etc. So our camps are held only at places where these three are coming together with one understanding. I am happy and very proud to say that one of the best infrastructure we get in DY Patil. Last camp was a grand success. We did 38 surgeries. And this time let us see, because of short notice, how much we'll see. And our aim, sir, I am telling you that we want to establish a fixed structures. Previously we used to go, even we have done in PSC, rural hospital, private hospital, charitable, wherever who is ready we used to do. Now we have decided for safety and otherwise things, we will have centers. Like we have Sani Guruji Hospital in Hadapsar. Bring patient, operate there. We have Amravati, Ayurved, Vidarbha. We have been doing it the last 30 years, not a single year. And we collect from the Vidarbha. So that way, even Lion people are very ready. They are very happy. We are happy. Experience-wise and infrastructure-wise. Everybody plays his role. It is not my alone role. I may be expert. Expert is done, but expert is done on the basis of infrastructure, other assistance. So we are developing such a trend in the society where everybody feels. The Lions also feel that we have done the screening camp. So that is a proud of this program, community program. I call it tripartite party. Next. And then we do the modern method, remember. Nothing is spared, as has been taught in the school, in the medical colleges, and we do the follow. So we follow all the, we don't go for any shortcoming. Everything is done properly. Then they say, why do we call it camp? Because I have been doing camp for the last 50 years. So in the beginning we used to do cataract camp in the small school with a painting, etc. done, fumigation and cataract surgery. Nowadays that is gone. We are doing the best possible available infrastructure. But we call it camp because at a time, in 1 or 2 days, we do 50, 30, 40 surgeries. And remember, one surgery is at least 45 minutes because it's a very delicate minimum millimeter workup. Next. You can see the anesthetist is standing with folding hand. This is because of our anesthesia method. We have developed a new anesthesia where we do the local anesthesia for the eye and intravenous sedation anesthesia for the children. So, there is no intubation, there is no gas given, and only you have to observe the landmarks. Next. We have done the Limca Book of Record, remember. Limca Book of Record 3 times. 10, 11, 12, our record is there in the Limca book. We are done in 12 hours, first 132 surgeries. Next time we did 157 and third time we did then 62. As the number of surgeons increased, first we had 8 tables, next time 10 and last 15 tables, 15 surgeons, 15 assistants, 15 anesthetists. It's a big job. But we could do, and you can see, even if it is a camp, nothing is misplaced. You see the trolley cover, you see the covering of the doctors, machines, everything is there. Next. What's that? Depending on facility, where there were no light, go back. We are doing on the table lamp. You can see just this type of lamps we are. Next. And at some places we got the, like gas, here we got the microscope, here we get the 7-star hospital, Dr. Mahatma in Nagpur. We did free of surgery. So, any facilities we will do it. Next. Next. At a time 4 or 5 tables are going on. This is the cooperation of the patient. See, giving child in somebody's hand for anesthesia and eye surgery is a big, everybody is afraid. But we have created a confidence that they come and see you do whatever you want to do. Next. The total extent of our, if you see, we have got 25 districts actually. 25 districts of Maharashtra. Gadchiroli also we have been, Chandrapur, Gadchiroli, all direction.
and 20-50 area. In one district, sometimes we have to do 3-4 places. Diagnostic MR so far 220 diagnostic only. 173 are surgical. 26,000 squint patient. Remember, it's not easy to see squint patient. Everybody ask ophthalmic people. Very rare to see. So we have collected so many patients. We have done so far 5,300 surgeries. Experience of 35 years. And then all age group. In the beginning only adult girls used to come for marriage purpose only. Once the confidence developed, then we started showing. They started bringing 3 months baby also for squint. Whether anything can be done. And then majority are female, of course, social problem. Next. You can see the map. Almost all the districts. About 10 districts are remaining. Now why it is remaining? Because people are ready to do that thing. And we don't go unless local people are interested and ready to create an atmosphere. So wherever, but you can see the number 4 means in Ahmednagar district we have done 25 camps. Pune district we have done 25. Amravati we have done 30. Like this, at some places 5, 10. All over it has been covered. Next. Now squint camps are here. I am happy and proud to say the maximum camps were done in Ayurved Mahavidyalaya. All over Maharashtra, 50. Because our team contains Ayurved students. Shalaka students. And so we have more Ayurved college all over Maharashtra. Then next is Lions. They have done more than 50 camps out of 120. All over. And locally, these people have done more than 10 camps. Same club, remember. Then Rotary also has done 3 Limca records. Then primary, whatever available place. Who is willing, who is doing infrastructure, we are doing. Next. Collaboration, so many institutes, industry. Next. Now you can see, if you see the bottommost, these are the patients ready to go to theatre. We have marked them with small, which muscle to be operated, because we have, 6 here muscles here and 6 muscles here. You have to balance all, so sometimes you have to do both eyes. So which muscle that we plan according to examination, and then we mark it. So there is no mistakes of doing this muscle and that muscle. On table, child is sleeping. So that is it. Then these are ready to go. See, well covered. These are, no patient lies on the bed. In our camp, we don't do beds. Everything is on the. Then we plan, we discuss the cases. You will see in OPD. Each case is tailor-made. What is tailor-made? Everybody has tailor-made, isn't it? Close. Same way, every patient has a different measurements. Different. That we calculate. For that we sit down, we take all the factors, calculate, and then accordingly operate. So that is a discussion going on. Next. You can see this. This is second day. Patients are discharged. Those who have operated 2 eyes, 1 eye is closed till they go home. You can see both eyes operated silent. Post-op patients are sitting quietly. These are the adult girls. When we did Limca record, we had 7 wards. We had 200 cases. So in one ward, these adults, you can see any age. And most of them were both eyes operated because they were neglected gross squint. Both eyes. Next. Next. You can see the results, encouraging results. This child is 3-year-old. We have operated both eyes, left corner. His both eyes are operated. 4 muscles, 2 muscles, 2 muscles. You can see some of the selected photographs. Next. So this was our 100th camp. Next. Next. As was mentioned, Mother Teresa visited. We got the award Maulana Azad trophy at the hands of Manmohan Singh. Next. You can see our team. These are Shirpur, various places. This is a team before going on to OT. Doctors, assistant, and anesthetists. They are all going. Now these were 10 tables going on. So many years. And at the end, victory. By cricket, we also can do miracles. Our team can make miracles. Next. So this way, 8 surgeons did 132. Next. This was the Limca book record page. So mentioned the team's name. Next. This was the half of the patient because that day we have operated, they were in the ward.
So out of 200, these are 100 patients. Second edition. Next. Limca book record. In 1915, in Sanagiri we did also Asia Book of Record and India Book of Record also. Next. I have presented this in National and International World Congress. IFAB is the International Agency for Prevention of Blindness. This meets every 4 years, like an Olympic for blindness. ICOA, the International Congress of Ophthalmology, meets every 2 years. In all other things. Next. Limitation. This is not the ideal. This is not the everything. There are limits, definitely. And we will not operate all cases. Everybody wants to get corrected by saying it's not so. Then you have to do a lot of follow-up. So ideal follow-up is not there, but minimum is there. Next. What is the conclusion? Tremendous community work is unattended. I am sure if you inquire around about any medical college, you ask them how many squint they are doing. Annually they will not say 10, 15, 20. So, and incidence of childhood, this squint is 2 to 4%. 2% have to be operated. So if you take a 1,000 population school, you will have at least 20, 30 surgical cases. You look around the school, so many patients are there. Nobody operates. And private they operate, patient can't afford 25,000, 20,000. So ordinary and general hospital, civil, they don't operate squint. So there is a lot of work. More we do, more. And idea is it is not the only results. It's a movement which will create awareness in the society. Remove the fear of eye operation in child, fear of anesthesia, operating both eyes, etc. So these are all removed by discussion, by showing results, talking to the message. It's a long time process. And nowadays we have seen a good result. Now people come forward to show the children also. Next. And for why cricket, we also can do miracles. Awards. Because it's a teamwork. What I'm saying, it's your work, it's my work, it's Sir's work. If a team comes, you can do anything. And the best result, team, we could do 200 surgeries, just imagine, because of team only. Our team, your team, anesthetist team, all these things. So, this is just a brief. At the end, supply. This is Argentine. Next. 3-year child, both eyes operated. Can you believe? After 1 month. Yes. Now, only one message for you all is that early detection means anytime suspected squint, that time child should be examined by ophthalmologist. What happens? People neglect automatic burrow wheel, let us wait, why take risk? So, message is, anytime suspected even is squinting, immediately check, because sometimes the intraocular diseases are detected in squint. He has a squint, but he has got a congenital cataract, retinoblastoma, maculopathy, etc. Early detection, early examination, early detection, early treatment. If you give glasses at the right time, if they refractive error, squint goes without any surgery. And if you do surgery right time, the vision improves, the amblyopia is reduced. So message is, it is safe surgery, safe anesthesia, fairly good results, and you must do at the right time. That's the message overall you will see. The detail you will see in the patients. In medicine postgraduate, as a basic doctor, if you find anybody in your relatives, your friends, neighbor, your patient, you direct them for proper. At least they should reach to the ophthalmologist. So we have done this much. You can do a lot. Yes. Thank you, sir. Sorry. Dr. Gunwant Yavla, he is the principal of the Ayurvedic Hospital, DY Patil. आताचा अकॅडमिक पार्ट आपण संपवला आहे. आता पत्रकार परिषदेशी रिलेटेड आपण मराठीमध्ये घेतलं तर चालेल बोलणं थोडंसं. तर 3 संस्था ज्या इथं मेन्शन केलेल्या आहेत, पुनर्नेत्र सेवा प्रतिष्ठान, डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय पिंपरी पुणे आणि लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दी, या 3 संस्था एकत्र येऊन हा जो आहे कॅम्प तिरळेपणाचे मोफत शस्त्रक्रिया शिबिर हे आपण घेतो आहोत. आणि त्याची तारखा आहे 27 आणि 28 नोव्हेंबर.
आणि आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीने याच्या आधी त्यांची तपासणी व्हायला हवी, याच्या आधी त्यांचा फिटनेस व्हायला हवा आणि मग जर का ते योग्य असतील तर ते ऑपरेशन होणार आहे. त्यामुळे रुग्णांनी किंवा अशा पद्धतीचे जे काही तिरळेपणा शस्त्रक्रिया करण्यासाठी इच्छुक लोक आहेत त्यांनी आमच्या हॉस्पिटलला रिपोर्टिंग त्याच्या आधी जर का एक 4-5 दिवसापूर्वी केलं किंवा ह्या पूर्ण आठवड्यात कधीही आले ते तर त्या पद्धतीने त्यांच्या सगळ्या तपासण्या आणि सगळ्या गोष्टी करून मग आपल्याला ते करणं शक्य आहे. मी इथे एक विशेष नमूद करेल की डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ जे आहे किंवा डॉक्टर डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटी याचे जे प्रमुख आहेत चान्सलर सर डॉक्टर पी.डी. पाटील सर की ज्यांच्या एक विजनमुळे हे सगळे इन्स्टिट्यूट्स इथं तयार झालेले आहेत. त्याच्यात मेडिकल कॉलेज आहे, आयुर्वेद कॉलेज आहे, डेंटल, होमिओपॅथी, नर्सिंग, फिजिओथेरपी असे हेल्थ सायन्सशी रिलेटेड आपल्याकडे सगळे इन्स्टिट्यूट्स आहेत आणि त्यांच्या विजनमुळे किंवा त्यांच्या दूरदृष्टीमुळे इथलं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही बघितल्या असतील तर अतिशय स्टेट ऑफ द आर्ट सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत आणि याच्यामध्ये ह्या 3 संस्था एकत्र येऊन ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करत आहेत. त्याच्यामुळे रुग्णांना तर फायदा होणार आहे, त्याच्यासोबत आमच्या स्टुडंट्सला सुद्धा याच्यातून शिकायला मिळेल की रुग्णसेवा कशी करावी किंवा एकूण अशा पद्धतीची रुग्णसेवा इतके वर्ष एखादा व्यक्ती करू शकतो तर त्याचं सुद्धा आपल्याला एक माहिती याच्यातून मिळते. तर सरांनी ऑलरेडी माहिती दिली. मी आता कुदळे सरांना विनंती करेल लायन्स क्लबचे की त्यांनी सुद्धा याच्याबद्दलची थोडक्यात माहिती द्या. नमस्कार पत्रकार बंधू वगैरे विद्यार्थी मित्रांनो आणि इथे असलेले सगळे आमचे दिग्गज त्याच्यामध्ये डॉक्टर मधुसूदन जोगर, डॉक्टर रमेशजी, डॉक्टर बाळासाहेब, आमचे लायन्सचे 2 फ्रेडिक बोत्रेचे आणि कैलाश मालिक आणि सर तुमच्या डी.वाय. पाटीलचे सगळे जे आम्हाला खंदे समर्थक डॉक्टर आहेत त्यांचं मुद्दामून या ठिकाणी मी नाव घेईन ज्या तिथं मुद्दामून उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर प्रशांत खाडे, आमचे डॉक्टर पृथ्वीराज, त्यानंतर सगळं संयोजन करणाऱ्या डॉक्टर जगताप मॅडम आणि या ठिकाणी जे पत्रकार आलेले त्याच्यामध्ये हा समजा मीडिया आलेला आहे. त्यानंतर डॉक्टर श्रीकांतजी तुमचंही म्हटलं डॉक्टर मयूर शेराकारांचं पण आपल्याला कौतुक केलं पाहिजे. तर हे सगळी मंडळी ज्यावेळेला एकत्र आली ना डी.वाय. पाटील हे इन्स्टिट्यूट म्हणून जर विचार केला तर अतिशय उत्तम इन्स्टिट्यूट आहे. पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान, डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय पिंपरी पुणे व लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दी यांचे संयुक्त विद्यमाने मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिर 27 नोव्हेंबर व 28 नोव्हेंबर या वेळात होणार आहे. तरी गरजूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. यासाठी संपर्क क्रमांक आहे 7700865699 किंवा 890-290-9231. परत एकदा 7700865699 किंवा 890-290-9231. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब.